नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या संघर्षाला आज यश आलेलं आहे. आपण जो संघर्ष केला होता बदली प्रक्रिया स्टार्ट होण्यासाठी, ज्या काही अडचणी येत होत्या बदलीसाठी, शासन तर पहिल्यापासून आग्रही आहे की बदल्या ह्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत, परंतु बऱ्याचशा अडचणी येत असल्यामुळे याच्यामध्ये एक याचिका होती, याचिका क्रमांक 5206/2025 ही जी काही याचिका होती, आपसी बदलीच्या बाबतीमध्ये जी काही याचिका होती, ती याचिका मान्य न्यायालयाने दिनांक 9 मेला निकाली काढलेली आहे. या निकालाच्या आधारावर आजचं जे पत्र आहे, यामुळेच मान्य शासन थांबलं होतं की पोर्टल सुरुवात होत नव्हतं, कारण हा निकाल थोडासा पेंडिंग होता. पण तो निकाल लागलेला आहे आणि मान्य शासनाने आज एक आनंदाची, आपल्या आजच्या विजयाचं पत्र म्हणजे काय की आज आपल्याला माननीय उपसचिव मॅडम यांनी सगळ्या मुख्य CEO यांना आदेशित म्हणण्यापेक्षा एक विनंतीवजा पत्र त्यांनी दिलेलं आहे की ह्या ज्या मान्य न्यायालयाने जो काय निकाल दिलेला आहे, की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की याचिका क्रमांक 5206 व अन्य याचिका, याला संलग्न ज्या याचिका होत्या, या बाबतीमध्ये मान्य न्यायालयाने एक आदेश दिलेला आहे. त्या आदेशाची प्रत सुद्धा या PDF सोबत दिलेली आहे. आणि या आदेशानुसार याच्या अगोदर एक जे काही मीटिंग झाली होती, त्या मीटिंगमध्ये ती मीटिंग झाली होती 28/3/25ला. त्या मीटिंगच्या इतिवृत्तामध्ये अनुक्रमांक 3 जो मुद्दा होता, आपसी बदलीचा जो मुद्दा होता, की त्या पत्रात दिलं होतं की आपसी बदलीची सेवा लावू नये, परंतु हेच पत्र चॅलेंज केल्यामुळे, याच्या विरोधात तो निकाल दिल्यामुळे मान्य शासनाने हे जे इतिवृत्तातलं अनुक्रमांक 3चा जो 3 जे काही मुद्दा आहे तो कॅन्सल केलेला आहे व सेवा लावण्याविषयी आदेशित केलेला आहे. तर त्या मान्य न्यायालयांनी काय निकाल दिलेला आहे, आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जीप सेवा अधिनियम 1967 मधील कलम 8(2) प्रमाणे त्यांची सेवा अनुज्ञेय करावी, म्हणजे ती सेवा लावावी. जे शिक्षक आपसी बदलीने नवीन जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, त्यांच्या डेट बदलण्यासाठी आजचं जे पत्र दिलेलं आहे, ते पत्र त्याप्रमाणे 4 दिवसाचा कालावधी सगळ्या CEO यांना दिलेला आहे. त्या पोर्टलमध्ये तशा प्रकारचा बदल, त्यांच्या सेवा पुस्तिका बघून, त्यांच्या ज्या आदेश बघून तशा प्रकारचा बदल सगळ्या CEOंनी करावा, याबाबतचं पत्र आज आलेलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं, छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आणि मी ज्या ग्रुपमध्ये आहे त्या सगळीकडे मी मॅसेज टाकले होते की तुम्ही बदलीचं पत्र अवघ्या 2 दिवसामध्ये येईल, अशा प्रकारची मी तुम्हाला अपडेट दिली होती. त्याप्रमाणे ती अपडेट अचूक आजचं जे पत्र आलेलं आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्य शिक्षक संघटना पांचाळ सर अतिशय अचूक अपडेट देतात. त्याप्रमाणे त्या अचूक अपडेटप्रमाणेच आजचं एक मान्य शासनाचं पत्र आज आलेलं आहे. आणि यासाठी 4 दिवस आपसी बांधवांच्या सगळ्या जे शिक्षक आपसी बदलीने आलेले आहेत, अशा सगळ्या बांधवांची सेवा CEO यांना आपल्या बदली पोर्टलला जोडावी लागणार आहे. आणि नंतर बदली प्रक्रियेसाठी पुढची जी स्टेप आहे, सर्व्हर 1 यांनी ॲप्लिकेशन सबमिट करायची, जे काही ॲप्लिकेशन द्यायचे आहेत आपल्याला, त्यांची ती प्रक्रिया ती नक्कीच सुरुवात होईल. यासाठी म्हणजे जवळपास 19 तारखेपासून, सोमवारपासून, किंवा जर मान्य शासनाला वाटलं संडेपासून आपण सुरू करावी, तर 19 किंवा त्याच्या अगोदरसुद्धा बदलीचं वेळापत्रक येऊन त्याप्रमाणे टाईम टेबलप्रमाणे बदली प्रक्रिया सुरू होऊ शकते. आपण जो संघर्ष केलेला आहे बदली हवीसाठी, आपण ही जी याचिका होती, आजच्या माननीय शासनाचं जे काही पत्र आहे, या याचिकेतसुद्धा आपण हस्तक्षेप केलेला होता. कारण की बदली ही किती आवश्यक आहे हे आपण मान्य शासनाला आपण सांगितलं होतं. आणि त्याचप्रमाणे मान्य न्यायालयातसुद्धा आपण हस्तक्षेप याचिका दाखल करून बदलीबाबतच्या अडचणी आपण मान्य न्यायालयाचं सुद्धा आपण लक्षात आणून दिल्या होत्या. त्यामुळं आपल्याला आजचं जे पत्र आहे ते म्हणजे आपल्या विजयाचं पत्र आहे. आपण जो संघर्ष सगळ्यांनी मिळून जो संघर्ष केला, आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला,
त्यासाठी मी खूप वेळा संभाजीनगरला गेलो, प्रत्येक वेळेस माननीय वकील साहेबांना भेटावं लागलं. अनेक गोष्टी आहेत ज्या की आपण इथं सांगू शकत नाहीत. खूप अडचणींच्या माध्यमातून आपण ह्या बदली प्रक्रियेला आपण जात आहोत आणि भविष्यात सुद्धा ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी आपण सगळे मिळून सोडूया आणि बदली प्रक्रिया कंप्लीटच करून आपण घेऊया सगळ्यांच्या मदतीने. महाराष्ट्र शासन तर आपल्यासोबत आहेच, परंतु आपण सुद्धा शासनाला योग्य ते सहकार्य आपण केलं पाहिजे. जर आपल्याला माझे बदलीबाबतचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला ताबडतोब तुमच्यापर्यंत लगेच पाहिजे असतील तर तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. यामुळे मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल. प्रत्येकापर्यंत मी व्हिडिओ किंवा मॅसेज किंवा प्रत्येकाचा फोन मी घेऊ शकत नाही. कधी एखाद्या बांधवाचा फोन पण मी घेऊ शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. खूप फोन येतात, एखादा फोन मिस होऊ शकतो. तुम्ही मॅसेज टाका, मॅसेजला माझ्या वेळेप्रमाणे मी त्याला उत्तर देत जाईल. धन्यवाद.